प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आता मालिका अशी रंगात आली आहे ना की तुम्हाला काय सांगू. आता मजा येणार आहे मालिका बघायला. काय काय तमाशा झालाय ना ते बघत राहा. आज मधुभाऊंचं मानसिक संतुलनच खराब झालेलं आहे. आता वकील पण मिळालेला आहे मधुभाऊंना, नवीन वकील कम जावई असणार आहे तो पण पहा. या कल्पनाताई तर त्या चैतन्याला बिचारायला लवकरच समजता. तर सुरुवात अशी झाली आहे, कल्पनाताई चैतन्याला ओरडून म्हणतात की चैतन्य, ही बॅग त्या मुलीच्या घरी नेऊन दे. आता ही अस्मिता या सिच्युएशनचा परमानंद घेणार नाही असं होईल का. अस्मिता त्यावर बोलते, तसे ती सायली कुसुमकडेच गेली असेल म्हणा, दुसरीकडे कुठे जाणार आहे ती. बिचारा चैतन्य म्हणतो, बरं मावशी ठीक आहे, कुसुमताईंचं घर ऑन द वेच आहे, मी जाताना सायली वहिनीला ही बॅग देऊन येतो. विमलने ती बॅग चैतन्याच्या हातात दिली आहे. आता अर्जुन तर बिचारा निशब्द झालाय. तो आणि चैतन्य एकमेकांना खुणवतात. चैतन्य म्हणतो, येतो हा मावशी मी. आता अर्जुन पण त्याच्या मागे मागे जातो. या संधीचा अर्जुनने बरोबर फायदा घेतलेला आहे. अर्जुन आता चैतन्याच्या मागे मागे चालला जातो. पण हे अस्मिताला खटकलं बरं का. आता अर्जुन जाताना सांगतो की मम्मा मी ऑफिसला चाललोय, अर्जंट मीटिंग आहे. आणि हेच वाक्य अस्मिताला खटकलं. हिचं नको त्या गोष्टीमध्ये किती डोकं चालतं ना प्रेक्षकांनो. पण खरं सांगू तुम्हाला, असे विघ्न संतोषी लोक असतात आणि मी बघितलेले आहेत. आता ही सायली मधुभाऊंसाठी नाश्ता घेऊन आली आहे. मधुभाऊंच्या हातातनं काहीतरी पेपर खाली पडतात म्हणून सायली ते पेपर त्यांना द्यायसाठी म्हणून खाली वागते. आता या मधुभाऊंना दिसलंय मंगळसूत्र आणि त्यांचं डोकं एकदम गर्रकन फिरलंय. आता फक्त तुम्ही अमरीश पुरीचा धिंगाणा पहा. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, कुसुम, हे कुसुम इकडे ये. आता ती कुसुम बिचारी लगबगीने येते आणि गडबड गडबड बिचारी विचारते, काय झालं काय झालं मधुभाऊ. तिला वाटतं आता नवीन कोणता तमाशा समोर उभा आहे. मधुभाऊ म्हणतात, कुसुम, ज्या लग्नाला कायद्याने काहीही अर्थ नाहीये, या लग्नाची निशाणी ह्या मुलीने गळ्यात का घातली आहे. आता कुसुम म्हणते, असं का बरं बोलताय मधुभाऊ. अहो असं कसं, सायलीचं मंगळसूत्र आहे ते. मधुभाऊ म्हणतात, म्हणूनच विचारतोय मी, कोणत्या अधिकाराने घालते ही मंगळसूत्र. मग ही सायली म्हणते, असं कसं मधुभाऊ, अहो मी अर्जुन सरांच्या नावाने घालते हे मंगळसूत्र. या उत्तराने मधुभाऊंचं काही समाधान झालेलं नाहीये. मधुभाऊ म्हणतात, आत्ता या क्षणी हिला मंगळसूत्र काढून ठेवायला सांग. खरं तर प्रेक्षकांना, आपण या सिरियल मधल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय, पण मधुभाऊंना काहीही अधिकार नाहीये सायलीच्या मंगळसूत्राबद्दल बोलण्याचा सुद्धा. आता हे मधुभाऊ म्हणतात, तुम्ही या नात्याचा पोरखेळ मांडलाय, तसं या मंगळसूत्राचा पोरखेळ नका मांडू. हा काही साधासा दागिना नाहीये, कुणीही कोणाच्याही नावाने गळ्यात घालायचा आणि मिरवायचा. मंगळसूत्राचं पावित्र्य जपायचं असतं. आता ही सायली बिचारी भांबावून गेली ना, तिला वाटतं की आता काय नवीन तमाशा आहे. आता मधुभाऊ म्हणतात, मंगळसूत्राचं पावित्र्य जपायचं असतं, जसं माझ्या वत्सलाने जपलंय. प्रत्येक सुवासीन जपत असते मंगळसूत्राचं पावित्र्य. तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय सायली, अशा मुलीने हे पवित्र बंधन गळ्यात घालू नये. सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ, अजिबात नाही, मी हे मंगळसूत्र काढणार नाही. आणि तुम्हाला कसं सांगू मी, या मंगळसूत्रापेक्षा पवित्र माझ्याकडे दुसरं काहीही नाहीये. काय झालंय ना प्रेक्षकांनो, की हे सगळे सुसंस्कृत लोक या लग्नाला एक वेगळ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतात. त्यामुळे या सगळ्यांची चिडचिड होणं म्हणजे त्या अँगलनी बघितलं तर स्वाभाविक आहे. पण तरी सुद्धा यांनी ह्या दोघांना अगदी शांतपणे विचारायला हवं. तसंही जर हे दोघं सोबत एकत्र राहायला तयार असतील तर या सगळ्यांनी एवढा तमाशा करायची गरजच नाहीये. आता मधुभाऊ पुढे म्हणतात, कुसुम, ही मुलगी काय काय करू शकते हे तिने आधीच दाखवून दिलेलं आहे. हिच्या गळ्यात चैन आहे, ती लग्नाची निशाणी नाहीये, फसवणुकीची निशाणी आहे. ती दर क्षणी मला आठवण करून देत राहील की माझ्या संसाराची राख रांगोळी कशी झाली ते. माझी लेक लग्नाशिवाय एका परपुरुषासोबत होती, एका खोलीमध्ये. आता असं बोलल्यानंतर या सायलीला फार कसं तरी होतं आणि या कुसुमला सुद्धा हे वाक्य ऐकायला पण त्या दोघींना खूप लाजिरवाणी वाटतंय. मग आता ही सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ, नाही, हे खरं नाहीये. मग मधुभाऊ म्हणतात, खरं नाहीये, तू पत्नी म्हणून तुझी सगळी कर्तव्य पार पाडली की नाही. तुम्हा दोघांमध्ये पती पत्नीचे संबंध होते ना. आता खरं तर हा प्रश्न स्वाभाविक आहे, कोणालाही पडेल, पण आता हे या दोघांमधलं इंटरनल होतं, त्यामुळे आता सायलीला या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल. खरं सांगू का प्रेक्षकांनो, हे सगळं देवाधिकाला चुकलं नाही तर सायली अर्जुन काय आहे त्यासमोर बिचारे. खरं तर म्हणजे एक भावनिकरित्या विचार केला तर खरंच आहे, हे प्रश्न समोर येणारच होते. आता हे सगळेच जण भांबावून जातात. ही सायली खूप वेळ मधुभाऊंकडेच बघते आणि आता अशी पुढे जाऊन रडायला लागते.
मग कुसुम म्हणते बापरे मधुभाऊ. कुसुमलाच बिचारीला कसं तरी होतं. ती म्हणते बापरे मधुभाऊ, अहो तुम्ही हे काय विचारताय सायलीला. आणि मग मधुभाऊ म्हणतात एका बापावर हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे, त्यामुळे माझ्यासारखा दुर्दैवी बाप मीच आहे. मला आता सायलीकडनं उत्तर हवंय, आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. सायलीला बिचारीला कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही असं झालंय. आता मधुभाऊ या सायलीच्या जवळ येतात आणि सायलीला उत्तर मागतात. सायली तर बिचारी आधी खूप रडून घेते. आता या प्रश्नांना त्यांना सामोरे जावंच लागणार होतं. प्रेक्षकांनो, हे सगळं तमाशा हे दाखवणारच होते, पण याचा अतिरेक झालाय हे तितकंच खरं आहे. आता सायली लागते पुन्हा रडायला. मधुभाऊ तिच्या जवळ येऊन तिला विचारतात सायली बोल, उत्तर दे मला. सायली म्हणते मधुभाऊ नाही हो, अर्जुन सरांनी कुठल्याही प्रकारची मर्यादा ओलांडलेली नाहीये आणि आमच्या दोघांमध्येही पती पत्नीचे कुठलेही संबंध नव्हते मधुभाऊ. सायलीला हे सांगताना पण खूप कसं तरी होतंय. आता मधुभाऊनी खात्री करून घेतलीये सायलीकडनं असं म्हणायला हरकत नाहीये. मधुभाऊ म्हणतात याचा अर्थ तुम्ही दोघं कधीही पती पत्नी नव्हतात ना. सायली तू आता हे स्वतःच्या तोंडून कबूल केलंय, पण मी आता एका अविवाहित मुलीच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र बघू शकत नाही. आता असं बोलल्यानंतर या सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सायली म्हणते नाही नाही मधुभाऊ, मी अविवाहित नाहीये. बापरे, मधुभाऊंचा अवतार तर आज बघून म्हणजे एकदम शॉकच झाले बाबा मी तर. म्हणजे मधुभाऊंनी एवढी ताकद जर कोर्टात लावली असती ना तर आतापर्यंत सुटून गेले असते ते. बिचारे अर्जुन सायलीला एवढी पायपीट करावी नसती लागली. आता सायली पुढे म्हणते मधुभाऊ, माझ्या लग्नाचे साक्षीदार जेवढे चैतन्य भाऊजी आणि कुसुमताई आहेत ना तेवढे देव सुद्धा आहेत. गुरुजींनी सांगितलेला प्रत्येक मंत्रोच्चार अग्नी आहे, मंत्रोच्चार आहेत, अंतरपाठ आहेत, अक्षदा आहेत. हे सगळे जण आमच्या लग्नाचे साक्षीदार आहेत. आम्ही एकमेकांना घातलेले हार सुद्धा मधुभाऊ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मंगळसूत्र सुद्धा माझ्या लग्नाचं साक्षीदार आहे मधुभाऊ. इतके सगळे पुरावे असताना तुम्ही माझं लग्न नाकारूच कसं शकता मधुभाऊ. आता मधुभाऊंच्या अंगात तर एकदम काय सांगावं, आता काय काय बोलावं प्रेक्षकांनो. आता ते मधुभाऊ म्हणतात मी नाही नाकारत आहे, तुमचा कायदेशीर केलेला तुकडा नाकारतोय. तू लग्न केलेलंच नाहीये सायली, तू फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहेस. तू फक्त कॉन्ट्रॅक्ट केलंय सायली. कॉन्ट्रॅक्टची खूण म्हणून तुला हे मंगळसूत्र घालण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. काढते मंगळसूत्र, काढ म्हणतो ना. आता असं बोलून या मधुभाऊंनी त्या सायलीचं मंगळसूत्र चक्क लिटरली ओढलंय. हे शोभलं का यांना? अशा पद्धतीने कोणीच मंगळसूत्र खेचत नाही. प्रेक्षकांनो, मला अजिबात हे आवडलेलं नाहीये. मधुभाऊंनी जे केलंय ना ते अत्यंत चुकीचं आहे. शेवटी ती कुसुम बोलते त्यांना मंगळसूत्राची झटापट चालू होऊन जाते. आता मधुभाऊ एकीकडे म्हणतात की मला त्या मंगळसूत्राचं पावित्र्य माहिती आणि दुसरीकडे असं खेचताय, हे शोभतंय का त्यांना? बाई मला तर खूप राग आलाय आज. असो तर आता मधुभाऊ ते मंगळसूत्र जेव्हा खेचत असतात तेव्हा ही कुसुम मध्ये जाते आणि म्हणते काय हे मधुभाऊ, अहो काय चाललंय तुमचं, सोडा ते मंगळसूत्र. सोडा म्हटलं ना मधुभाऊ, काय करताय तुम्ही असे तडकाफडकी सोक्षमोक्ष लावणारे नव्हतात मधुभाऊ. का असे वागताय तुम्ही? तुम्हाला शोभतंय का हे वागणं? का असे रागारागात वागताय? आता मधुभाऊ तमाशा करत म्हणतात मी काय करू मग कुसुम, काय करू? या पोरीने स्वतःचं आयुष्य आणि माझी अब्रू धुळीला मिळवली ग. मी फक्त दुरून हे बघत बसू का? सांग, तू सांग, काय करू मी, सांग. पण त्यावर हे सोल्युशन नाही ना प्रेक्षकांनो. कुठल्याही गोष्टी शांततेत सोडवता येतात, पण बघा ना कसा तमाशा होऊन बसतो ना एखाद्या विषयाचा. मधुभाऊ आता तिथून निघून गेलेत आणि काय होतं प्रेक्षकांनो, घरामध्ये वाद असले ना की बाकीच्या लोकांना एंटरटेन करायला खूप मजा येते. असो, पण कदाचित मधुभाऊंना जरा जास्तीच धक्का बसला या सगळ्या गोष्टींचा असं आपण मानून घेऊयात. आता सायली बिचारी इतकी रडते आणि आज ती बिचारी बेशुद्ध पडली आहे बरं का रडून रडून. आता ती कुसुम तिला समजवते, ए सायली, अगं तू नको ग त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊस, ते रागात बोलले ग. आता ते मंदिरात जातील आणि मग शांत होऊन येतील. म्हणजे काही बोलायचं रागात आणि मग शांत होऊन सगळं झालं गेलं विसरून जायचंय. आता शेवटी ही सायली म्हणते अगं कुसुमताई, मला कळत नाहीये ग, मी मधुभाऊंना कसं समजवू ग. एका खोलीत राहून सुद्धा आम्ही या मंगळसूत्राचं पावित्र्य जपलंय ग, खरंच जपलंय ग कुसुमताई, अगदी ते म्हणतात तसं. आता त्या सायलीच्या हातात जेव्हा ते मंगळसूत्र येतं तेव्हा त्या मंगळसूत्रातनं काही मणी असे खाली ओघळतात. बाई आता तो सोन्याचा मणी कसा सापडेल ही सायली, मला तर टेन्शनच आलं.
आता हे मणी ओघळण्याचं सीन ना त्यांनी एवढा रंगवलाय प्रेक्षकांनो, म्हणजे ती सायली असा एक एक मणी इकडे तिकडे गेलेला बघते, मग कुसुम भांबावून तिच्याकडे पाहते. म्हणजे मंगळसूत्र असं गळून जाणं अपवित्र मानलं जातं ना, त्यामुळे या दोघींनाही कसं तरीच होतं. हे काय होऊन बसलंय. सायली तर आता बिचारी अशी खाली बसते आणि खूप वेळ रडते, आणि इथे त्यांनी खूप सॅड सॉन्ग वगैरे लावलंय, म्हणजे असं सॅड म्युझिक लावलंय. सायली भांबावते आणि पुन्हा रडते. बाई बाई आता बस कर ग बाई रडणं, आता हिला पाहून पाहून मला रडायला येतंय. प्रेक्षकांनो, किती रडतीये ही, कमाल आहे बाबा हिची रडायची. आता ह्या सायलीला खूप रडताना दाखवलंय त्यांनी. जवळजवळ 5-1 मिनिटं रडतीये बिचारी. पुन्हा ती खाली बसते. ते मंगळसूत्राचे मणी सांडलेले पाहून तिला खूप त्रास होतो. कुसुमला तिला पाहून त्रास होतो आणि दोघी खूप वेळ रडतात. बरं, आता इकडे अर्जुनचं काय चाललं पहा. अर्जुन आता चैतन्याच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, ए चैतन्य, चल चल मी पण येतो तुझ्यासोबत, आपण पटापट कुसुम ताईंच्या घरी जाऊ, मला भेटायचंय मिसेस सायलींना. त्या ठीक असतील ना रे, त्यांच्या चेहऱ्यावरती सेम स्माइल असेल का? चैतन्य म्हणतो, खरं तर तुला कुसुमताईकडे जाण्यासाठी निमित्ताची गरज नव्हती, पण हे कारण तुला छान मिळालंय. हे लक्षात ठेव की मावशीने मला दिली आहे बरं का बॅग सायली वहिनीला देण्यासाठी. मग अर्जुन म्हणतो, अरे असू दे रे, तू ती बॅग दे, मी मिसेस सायलींना भेटणार. त्यांची काय अवस्था झाली असेल रे चैतन्य, मला जायचंय रे तिकडे. या घरातल्यांना किती मिस करत असतील ना त्या. माझं घर त्यांच्यासाठी कधीच कॉन्ट्रॅक्टचं सासर नव्हतं. त्यांची खरी खुरी फॅमिली होती ही. त्यांच्या फॅमिलीशिवाय त्या कशा राहत असतील तिथे. पण अर्जुन म्हणतो, सॉरी चैतन्य म्हणतो, पण तुझ्याशिवाय कशा राहत असतील त्या. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, मी त्यांच्यासाठी महत्वाचा आहे की नाही हे मला खरंच माहिती नाहीये रे. चैतन्य म्हणतो, अरे बाबा जा ना मग, विचारून टाक. आता तिथे सायली वहिनी तुझ्या समोर आली की तिचा हात हातात घे आणि म्हणून टाक तिला आय लव्ह यू. अर्जुन, परवा नको करू. तू तिथे मधुभाऊ असू दे, कुसुमताई असू दे, कोणी असू दे, तू फक्त त्यांचा हात हातात घे आणि म्हणून टाक एकदाच. मग लगेच अर्जुन म्हणतो, हो मी म्हणणार आहे त्यांना जाऊन, सायली आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. अरे बाबा, किती दिवस भिजत गोंगडं ठेवणार आहे आता हे, लवकरात लवकर करा प्रपोज म्हणा. आता कंटाळा आला आम्हाला ते ऐकून. आता अर्जुन पुढे चैतन्याला म्हणतो, मी मिसेस सायलीला सांगणार आहे की आपलं लग्न खरं आहे, कॉन्ट्रॅक्टचं नाहीये. तर चैतन्य शेवटी बोलतो, अरे बाबा माझ्या समोर नको बोलू, आता तिथे जाऊन सायली वहिनीशी बोल, चल लवकर आता. अर्जुन आणि चैतन्य आता तातडीने पटकन सायलीकडे जायला निघालेत. आता बघा प्रेक्षकांनो, तिथे गेल्यावर जास्ती तमाशा होणार आहे, पण आता बघूयात पुढे काय काय घडते. पण त्याआधी उगाच अस्मिताची डायलॉग डिलिव्हरी त्यांनी आज दाखवली आहे. काही गरज नव्हतं बरं का हे अस्मिताने एवढं सजेशन वगैरे देणं कल्पनाताईंना. मला तर जरा वेस्टच वाटलं हे. आता या कल्पनाताई असतात टेन्शनमध्ये आणि आता त्यांना काही सुचत नाहीये काय करावं काय नाही, खूप विचार करताय. आणि आता अस्मिता या गोष्टीचा बरोबर फायदा घेते. अस्मिता आता हळूच जाते या कल्पनाताईंजवळ आणि म्हणते, अगं मम्मा, म्हणजे बघ ना, तू बोलायच्या आधी अर्जुन किती टेन्शन मध्ये होता ना, आणि त्याला ऑफिसला सुद्धा जायचं नव्हतं टेन्शनमुळे. पण बघ ना, तू जशी चैतन्याला त्या सायलीची बॅग आणून दिलीस ना, तसाच हा त्याच्या मागे बाहेर पडला ग मम्मा. आता या कल्पनाताई म्हणतात, म्हणजे तुला काय म्हणायचंय. आता अस्मिता म्हणते, अगो काय ग मम्मा, तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का. तू बॅग दिलीस ना चैतन्याला, पण ती बॅग सायलीपर्यंत पोहोचवणार आपला अर्जुन. अगं मम्मा, म्हणूनच तो चैतन्याच्या मागे गेला ना. ए मम्मा, मला ना टेन्शन यायला लागलंय बघ. मला नाही वाटत ती सायली सहजासहजी अर्जुनला तिच्या हातातनं जाऊ देईल. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बाबतीत जे काही घडलं ना, त्यामुळे ते दोघं तोंडावर आपटलेत. पण अर्जुन आज स्वतःहून तिच्याकडे गेलाय, त्यामुळे ती सायली नवीन काहीतरी प्लॅन करणार बघ, आणि अर्जुनला बरोबर जाळ्यात ओढणार आहे ती. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं पण अर्जुन त्याची स्वतःची अक्कल वापरेल ना. लगेच अस्मिता म्हणते, अगं मम्मा कशावरून, आतापर्यंत त्याने त्याची अक्कल वापरली का, नाही ना. अगं मम्मा, अर्जुनला सायलीकडे जाण्यापासून थांबव ना. एक तर तू त्याला जाऊच कशाला दिलं बरं. तू एकतर त्याला कॉल कर आणि विचार कुठे येतो, नाहीतर घरी बोलवून घे ताबडतोब. कल्पनाताई म्हणतात, अगं अर्जुन काय शाळकरी मुलगा आहे का, कोणी पण यावं आणि त्याला फसवावं, आणि चूक त्याची सुद्धा आहे. आणि ती चूक जर त्याला परत परत करायची असेल ना, तर त्याला कोण थांबवणार. आता ही अस्मिता म्हणते, कोण थांबवणार म्हणजे तू थांबवणार, तू आई आहेस ना त्याची. कल्पनाताई म्हणतात, आई या नात्याने मी त्याला आधीच सांगितलंय
की त्या मुलीशी कुठलाही संबंध ठेवायचा नाहीये त्याने. अस्मिताचं आता तोंड बारीक होऊन जातं. मग कल्पनाताई पुढे म्हणतात, ती मुलगी या घरात येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, कळलं ना? आणि माझ्या मेंदूतून मी त्या मुलीच्या आठवणीला काढता आलं असतं ना, तर मी काढून टाकल्या असत्या, बरं झालं असतं. असं बोलून आता कल्पनाताई तिथून निघून जातात. पण आता अस्मिता तिच्याच मनाशी विचार करतीये, अर्जुन तू जर त्या सायलीला यापुढे या घरात घेणार असशील ना, तर तुझा विचार मनातून काढून टाक. कारण मम्मा आता त्या सायलीला या घरात कधीच घेणार नाही आणि तिला कधी एक्सेप्ट पण करणार नाहीये. म्हणून म्हणलं प्रेक्षकांनो, हिचे वाक्य ऐकवण्याची काहीही गरज नव्हती. उगाच आपल्याला दाखवायचं की आता कधीच सायलीला एक्सेप्ट करणार नाही वगैरे वगैरे. आता माझा असा एक अंदाज आहे, म्हणजे बघा प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं. आता हे ना सायली तन्वी असल्याचं सत्य समोर आणतील, कारण तेच एक सत्य आहे उघडपणे, ज्यामुळे सायली या घरामध्ये पुन्हा येईल असं वाटतं तरी मला. म्हणजे बघा तुम्हाला काय वाटतंय. आता सायली ते मंगळसूत्राचे मणी एक एक करून अशी हातामध्ये घेत असते आणि हा सीन त्यांनी खूपच सुंदर आणि भावूक दाखवलाय प्रेक्षकांनो. सायलीला खूप यातना होत आहेत, तिचे मंगळसूत्राचे मणी असे वाढवलेत, खूप रडतीये बिचारी. आणि आता ते मणी जेव्हा ती एक गोळा करत असते ना, तेव्हा तिला तिचं आणि अर्जुनचं झालेलं लग्न आठवतंय, मंगळसूत्र घातलेलं आठवतंय. कुठल्याही स्त्रीसाठी मंगळसूत्र हे तिच्या जीवापेक्षाही जास्ती प्यारं असतं. कुसुम आता सायलीकडे अशी बघतीये, कुसुमला ना बिलकुल तिची अवस्था सहन होत नाहीये. खरंच प्रेक्षकांनो, कुसुमची कमाल आहे सायलीला सांभाळून घेण्याची. आता कुसुम सायलीला रडताना पाहते आणि म्हणते, सायली अगं अगं काही खाऊन घे ग बाई, अगं तुझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये, हे सगळं तू नंतर कर ना सायली. आता सायली म्हणते, जाऊ दे ना कुसुमताई, अगं मी एकदाची गेले ना तर सगळ्यांचा त्रास कमी होईल. आता कुसुमला खूप कसं तरी होतं. ती म्हणते, ए सायली वेडी आहेस का, असं अभद्र नको बोलू, कर सगळे मणी गोळा कर, म्हणजे तुझं मन शांत होईल. आता एका पॉइंटला सायली इतकी रडते की ती आता बेशुद्ध होते, कुसुमच्या खांद्यावर पडते आणि कुसुम तिला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. पाहिलं ना, जो खातपीत नाही ना त्याला असं होतं. पण या कल्पनाताई मात्र मस्त टनाटन आहेत. असो, आता हे मधुभाऊ रस्त्याने चालत असतात तेव्हा हा वकील येतो, जो अर्जुनचा दुश्मन नाही का, अर्जुनशी उगाच डोकं लावत असतो कोर्टात. आता तो मधुभाऊंना आवाज देत म्हणतो, तुम्ही मधुकर पाटील ना? मधुभाऊ म्हणतात, हो हो मी मधुकर पाटील. मग आता तो वकील म्हणतो, तुम्ही मला ओळखलत का? मधुभाऊ म्हणतात, माफ करा मी तुम्हाला नाही ओळखलं. मग हा वकील म्हणतो, मी ॲडव्होकेट नितीन आहे, मी तुमची केस ओळखतो. म्हणजे तुमची केस तुमच्या जावयाकडे आहे ना, अर्जुन सुभेदारकडे. काय झालं तुमच्या केसचं? मग आता मधुभाऊ म्हणजे त्यांनी सांगितलं असं नाही दाखवलं, फक्त आपल्याला दृश्य हायलाईट केलेत त्यांनी की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं वगैरे वगैरे, असं सगळं इतिहास भूगोल मधुभाऊनी त्या वकिलाला सांगून टाकला. आता ते सगळं कळल्यानंतर आता कुणीही तिसरा माणूस जो आहे ना प्रेक्षकांनो, तो ह्या गोष्टीचा फायदा घेणारच. आता ह्याने काय केलंय माहिती का, मी तुम्हाला जे सुरुवातीला वाक्य बोलले ना की मधुभाऊंना जावई कम वकील भेटलेला आहे, हा माणूस 100% गैरफायदा घेणार आहे मधुभाऊंकडे पैसे नसल्याचा, आणि तो म्हणेल की सायलीचं लग्न माझ्याशी लावून द्या म्हणून. आता बघा प्रेक्षकांनो, माझा अंदाज किती अंशी खरा ठरतो हे मला तुम्हीच सांगा. आता मधुभाऊंनी ते सगळं सांगितल्यानंतर हा वकील म्हणतो, अहो तुमची केस मी पहिल्यापासून फॉलो केली आहे. माझ्या मते त्या अर्जुन सुभेदारनी कितीतरी महत्वाचे मुद्दे कोर्टासमोर आणलेच नाही, म्हणूनच ते दुसऱ्या कुठल्याही वकिलाला तुमची केस घेऊच देणार नाही. अहो ते उघडे पडतील ना. मग मधुभाऊ म्हणतात, मला एक सांगा, तुम्ही माझी केस घ्याल का? आता तो वकील म्हणतो, हो घेईल ना, अगदी आनंदाने घेईल आणि तुम्हाला जिंकून पण देईल, तुम्हाला सगळ्या गोष्टीतून निर्दोष मुक्त करतो की नाही बघा. मग लगेच मधुभाऊ म्हणतात, अरे बापरे, माझा विश्वासच बसत नाहीये, माझी समस्या इतक्या सहजासहजी सुटेल म्हणून. पण वकील साहेब तुमची फीस. मग लगेच तो माणूस म्हणतो, त्याची काळजी करू नका, तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येता का, आपण थोडं पेपरवर्क करूया, उगाच वेळ नको वाया घालवायला. मधुभाऊ लगेच खुश होऊन म्हणतात, चला चला बरं झालं, देवच पावला म्हणायचा. आता मधुभाऊ एवढे स्मार्ट आहेत, एवढं त्यांना कळतं. आणि आता मधुभाऊ या माणसाच्या बोलण्याला बघा कसे फशी पडलेत. आणि 100% प्रेक्षकांनो, हा माणूस सायलीबद्दल बोलणार म्हणजे बोलणार. बघा तुम्ही, हे पुढे दाखवतीलच तसं. कारण कसं आहे ना प्रेक्षकांनो, कुठलेही लोक बघत नाहीत तो, कोणाला दयामाया येत नाहीत. अशा वेळेला मात्र हात घालणारे आणि परिस्थिती बिघडवणारे खूप लोक असतात. असो,
असो, पण आता इकडे बघा, या सुमनताई म्हणतात तुम्ही दोघं जेवायला बसा, मी गरम गरम पोळ्या करते. प्रतिमा म्हणतात तू पोळ्या नको करू सुमन, मी करते पोळ्या, बाकीचं. आता ही नौटंकी प्रिया बघा, ती लगेच म्हणते माझी जेवायची इच्छा नाहीये. सुमन काकू म्हणतात का ग, काय झालं तन्वी? तन्वी लगेच म्हणते अगं असं काय करतेस तू काकी, अगं आपल्या घरात पूर्णाजीच्या घरात काय झालं तुम्ही विसरलात का? बिचारी कल्पना मामी तर जेवली पण नसेल, काय अवस्था झालीये बघा ना त्या दोघींची. आई तू पाहिलं ना ग तिथे काय परिस्थिती आहे. मग प्रतिमा आत्या पण म्हणतात हो ग तन्वी, माझ्या मनातून पण त्यांचा विचार जात नाहीये. आता ही सायली म्हणजे हा सीन त्यांनी इथेच संपवलाय आणि लगेच सायलीचं सीन दाखवलाय. सायली अगदी वेड्या पिशासारखी ते मंगळसूत्राचे मणी आधी ओवत असते, काहीही तिने अजूनही खाल्लं पिल्लेलं नाहीये. आता ती कुसुम ना प्रेक्षकांनो बिचारी ते पटकन काहीतरी जेवायचं आणते आणि तिला म्हणत असते सायली अगं तू ते राहू दे बरं, आधी 2 घास खा ना ग बाळा, अगं असं काय करते सायली, अगं हे खाऊन घे ना, हे बघ हे ना मी ओते आणि इकडे मी ओते ते मंगळसूत्र. सायली म्हणते नाही ग कुसुमताई, हे माझ्याच हातानं व्हायला हवंय, नाही नाही हे मंगळसूत्र लवकरात लवकर माझ्या गळ्यात यायला हवंय. आता ही कुसुम म्हणते बरं बाई बरं तूच कर, पण अगं 5-10 मिनिटाने नाही ग फरक पडणार सायली, तू खाऊन घे ना ग हे सगळं. अगं सायली तुला बसता येत नाहीये, सायली अगं किती अशक्त झालीये सायली तू, अगं तुला बसता पण येत नाहीये ग, अगं खाऊन घे ना ग थोडंसं. सायली म्हणते अगं नाही मी ठीक आहे कुसुमताई. आता कुसुम म्हणते नाही सायली हट्टीपणा करू नकोस, मी रागवेन हा आता. शेवटी ही सायली रडतच म्हणते अगं नाही ना ग कुसुमताई, मला करू दे ना ग हे एवढं, अगं मी ठीक आहे ग, मी ठीक आहे. आता असं बोलता बोलताच तिला भोळ येते आणि ती पुन्हा कुसुमच्या अंगावर पडते. बिचारी कुसुम प्रेक्षकांनो आता मात्र भांबावून जाते, काय झालं सायलीला. ती पुन्हा सायलीला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असते. सायलीची प्रकृती आता खूप दिवसेंदिवस खालावत चालली असं दाखवतायत ते, पण आता इथे त्यांनी हा भाग संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये अर्जुन पोहोचलाय सायलीच्या घरी आणि आता पोहोचल्या ही कुसुम दरवाजा उघडते. मग अर्जुन म्हणतो मला सायलीला भेटायचंय, कशी येते? कुसुम म्हणते हे बघा मधुभाऊ नाहीयेत म्हणून मला दरवाजा तरी उघडता आला, तुम्ही जा इथून लवकरात लवकर, नाही तर मधुभाऊ येतील. अर्जुन म्हणतो नाही मला माझ्या बायकोला भेटायचंय. आता हे मधुभाऊ तिथे पोहोचतात आणि म्हणतात थांब, आतमध्ये जायचं नाही, तुझं पाऊल माघारी घे. मधुभाऊ अर्जुनवर खेकसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मी माझ्या बायकोला इथून भेटल्याशिवाय जाणार नाही, मला तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, अर्जुन सायलीला तिथे प्रपोज करू शकेल का? पण तरी माझा अंदाज आहे ती डायरी सगळ्या समस्यांचं उत्तर असणार आहे. सायली कुसुमच्या हाताने ती डायरी अर्जुनकडे नक्की पाठवेल. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा प्रेक्षकांनो, आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता मालिकेमध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट नक्की येणार प्रेक्षकांनो. बरीच यांची रडारड आता झाली, आता ऍक्शन का टाइम है, बघूयात आता काय काय दाखवतायत. सॉरी प्रेक्षकांनो आज जरा मला रिव्ह्यू द्यायला खूप उशीर झाला. आज आमचा पाणी डे होता ना, सकाळीच कडमडतं आमचं पाणी 5:30 वाजताच, त्याच्यामुळे उशीर झाला. पण आता बघूयात प्रेक्षकांनो मालिकेमध्ये काय काय घडतंय. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो आता नक्कीच इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे हे मात्र तेवढंच खरं आहे. पण प्रेक्षकांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.